नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे पुण्याहून आमच्या दर्शकांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजपासून पितृपक्ष पितृपंधरवडा ज्याला महालय असं सुद्धा म्हणतात त्याची सुरुवात झालेली आहे। या महालयाच्या काळामध्ये पितृपंधरवड्यामध्ये श्राद्धाचं महत्त्व काय आहे, श्राद्ध करणं का आवश्यक आहे, श्राद्ध न केल्यास त्याचे विपरीत परिणाम काय होऊ शकतात, तसंच श्राद्ध करताना महालय श्राद्ध करताना नियम कोणते पाळायला पाहिजेत इत्यादी जे काही धर्मशास्त्रीय अशी जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। सर्वप्रथम महालय म्हणजे काय, श्राद्ध आपण ह्या काळात करणं का आवश्यक आहे। मुळात धर्मशास्त्रामध्ये 96 प्रकारची श्राद्ध सांगितलेत ज्याला षण्णवती श्राद्ध असं म्हणतात। पण हे जे पितृपक्षामध्ये भाद्रपद कृष्ण पक्ष जो असतो त्याला पितृपक्ष असं म्हणतात। या 15 दिवसांचा हा जो कालावधी आहे की भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या ज्याला सर्वपित्री अमावस्या म्हणतात, हा जो 15 दिवसांचा कालावधी असतो त्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये पितरांच्या उद्देशाने श्राद्ध करणं अनन्यसाधारण आवश्यक आहे असं शास्त्र सांगतं। आता हा जो काळ असतो पितृपक्षाचा याविषयी महाभारतामध्ये असं सांगितलंय की कन्या राशीमध्ये जेव्हा सूर्य जातो तिथून पुढे 2 महिने म्हणजे वृश्चिक राशीत सूर्य असस्तवरचा जो काळ असतो या काळामध्ये की शून्यम प्रेतपुरम तावत वृश्चिकम यावद आगतः असं सांगितलेलं आहे। हा जो काळ असतो वृश्चिक राशीत सूर्य जास्तवर तोपर्यंत पितृलोकामधून पितर जे असतात ते आपल्या घरामध्ये घराच्या बाहेर वायुरूपामध्ये तिष्ठत असतात आणि त्यांच्या उद्देशाने आपण श्राद्ध यथासांग पद्धतीने करणं आवश्यक असतं। ज्या योगे पितृऋणातून आंशिक का होईना मुक्त होण्यास मदत होत असते। आई वडिलांचं ऋण जे असतं हे प्रत्येक आपल्या पुत्रावरती मुलीवर सगळ्यांवरच आई वडिलांचं ऋण असतं। पुत्राची किंवा एकंदरच जी संतती असते तिची काही कर्तव्य सांगितलेली आहेत शास्त्रामध्ये। त्यामध्ये असं सांगितलंय की जीवतोर वाक्य करणात प्रत्यब्दम भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच त्रिभिही पुत्रस्य पुत्रता। संतती जी असेल पुत्र जो असेल त्याला पुत्र ही पदवी सार्थक कधी होते, पुत्र ही संज्ञा सार्थक कधी होते, तर शास्त्र सांगतं जीवतोर वाक्य करणात आपले आई वडील जिवंत असताना त्यांच्या आज्ञेमध्ये राहणं, प्रत्यब्दम भूरी भोजनात त्यांच्या श्राद्ध तिथीला दरवर्षी श्राद्ध करणं आणि गयायाम पिंडदानाच आपल्या आयुष्यात एकदा तरी गयेला जाऊन पितरांच्या उद्देशाने श्राद्ध करणं, या 3 कर्तव्य जर त्या पुत्रांनी केली तर त्रिभिही पुत्रस्य पुत्रता, तर खऱ्या अर्थाने तो पुत्र म्हणायला लायक ठरत असतो असं शास्त्र सांगतं। त्यामुळे श्राद्धाचं इतकं अनन्यसाधारण असं महत्व आहे। तर आता हा जो महालयाचा जो काळ आहे तो 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2020 या काळामध्ये हा पितृपक्ष असणार आहे। पण मी मगाशी सांगितलं तसं वृश्चिक राशीत सूर्य जास्तवर आपण केव्हाही श्राद्ध करू शकता, परंतु 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर नंतर अधिक महिना येतोय। अधिक महिन्यामध्ये महालय श्राद्ध करता येत नाही, त्यामुळे अधिक महिना संपल्यानंतर परत 17 ऑक्टोबर पासून ते 16 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे ज्यांना या पंधरवड्यामध्ये श्राद्ध करणं काही कारणामुळे शक्य झालेलं नसेल अशा व्यक्तींनी पुढे 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या काळात देखील ते महालय श्राद्ध करू शकतात। या पितृपक्षामध्ये रोज श्राद्ध करावं असं वास्तविक शास्त्र सांगतं, पण ज्यांना रोज शक्य नसेल त्यांनी पंचमी ते अमावस्या, षष्ठी ते अमावस्या, अष्टमी ते अमावस्या, एकादशी ते अमावस्या या तिथींना श्राद्ध केलं तरी सुद्धा चालतं। पण तेही ज्यांना शक्य नाहीये अशा व्यक्तींनी पितृमृत तिथऊ म्हणजे आपले वडील ज्या तिथीला मृत झाले असतील अशी तिथी पितृपंधरवड्यातली निवडून त्या तिथीला यथासांग पद्धतीने श्राद्ध करायचं असतं। पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याचं फळ सांगताना शास्त्र सांगतं की योवै श्राद्धं नरक कुर्यात एकस्मिन् अपि वासरे तस्य संवत्सरं यावत संतृप्तः पितरो ध्रुवम असं सांगितलं। एक दिवस जरी अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या उद्देशाने श्राद्ध केलं तर 1 वर्षपर्यंत पितरांची तृप्ती होत असते। आता बरेच जण म्हणतील ह्या सगळं थोतांडे वगैरे, पण त्यांच्यासाठी हा व्हिडिओच आपण केलेला नाहीये। सश्रद्ध व्यक्ती ज्या असतील
ज्यांचा शास्त्रावरती, वेदांवरती, श्रुतीवरती, गुरुवचनावर विश्वास असेल, अशा व्यक्तींसाठीच हा व्हिडिओ आपण इथे करत आहोत. तर त्यामुळे सश्रद्ध व्यक्तींनी तरी हा ऐकून त्याप्रमाणे श्राद्ध पक्ष यथासांग करायला हरकत नाही. आता श्राद्ध म्हणजे नक्की काय आहे? आपल्याकडे अनेक प्रकारचे गैरसमज असतात. श्राद्ध करण्याच्या ऐवजी आम्ही गाईला घास देतो, कुत्र्याला घास देतो, कावळ्याला घास देतो, किंवा एखाद्या अनाथालयाला देणगी दिली तरी काहींना वाटतं आपण श्राद्ध पूर्ण केलेलं आहे. तर श्राद्धाची डेफिनेशन, ज्याला व्याख्या म्हणतात, ती शास्त्रामध्ये काय केलेली आहे? तर ब्रह्मपुराणामध्ये असं सांगितलंय की देशे कालेच पात्रेच श्रद्धया विधिनाच यत पितृन उद्दिश्य विप्रेभ्यो दत्तम श्राद्ध मुदारुतम असं सांगितलंय. याचा अर्थ काय होतो की देश, काल म्हणजे आपण ज्या ठिकाणी श्राद्ध करणार आहोत ते ठिकाण योग्य आहोत, ज्या काळी श्राद्ध करणार आहोत तो काळ अनुकूल, तो काळ शास्त्रसंमत असावा. पात्रे, सत्पात्री व्यक्ती, सत्पात्री गुरुजी समोर असावेत. श्रद्धया विधिनाच यत, आणि अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने हे श्राद्ध करायचं आहे. आणि विधिना, विधी विधान जे शास्त्रात दिलेलं आहे त्याला अनुसरून श्राद्ध करायचंय. आणि पितृन उद्दिश्य विप्रेभ्यो, आपल्या गुरुजींना, ब्राह्मणांना घरी बोलवून अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधी विधानासह जे काही आपण अर्पण करतो मंत्रपूर्वक, त्याला श्राद्ध असं म्हणतात. त्यामुळे श्राद्धाच्या बाबतीत सध्या जे काही शॉर्टकट मारले जातात, म्हणजे दूध केळं दक्षिणा द्यायची फक्त घरी गुरुजींना बोलवून, त्याला श्राद्ध ही संज्ञा कधीही प्राप्त होऊ शकत नाही, कारण त्याच्यात विधी विधान नाहीये. ही जी श्राद्धाची व्याख्या मी आपल्याला सांगितली ब्रह्मपुराणात, त्याच्यात विधिना असा शब्द आल्यामुळे त्याच्यात विधी विधान काही नाहीये. अनाथालयाला नुसती देणगी दिल्यामुळे श्राद्धाचं समग्र फल प्राप्त कधीही होऊ शकत नाही. त्यामुळे शास्त्र असं सांगतं की पिंडदानासह यथाविधी, कारण आपण एकदा हे वर्षातनं करत असतो ते श्राद्ध तरी यथासांग पद्धतीने होणं आवश्यक आहे. त्यामुळे पिंडदान, ब्राह्मण भोजन इत्यादी सह जे श्राद्ध होईल ते समग्र श्राद्ध असतं असं शास्त्र सांगतं. त्याचे अनेक प्रकार दिले श्राद्धाचे, पण तितक्या खोलात आपण या व्हिडिओमध्ये जाणार नाही आहोत. यथासांग श्राद्ध करणं आवश्यक आहे, हा थोडक्यात याचा अर्थ होत आहे. विदुर नीतीमध्ये विदुरांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे, श्राद्धम पितृभ्यो न ददाती दैवतानी न चार्चती सुरुन मित्रन न लभते तमाहुर मूढ चेतसम. जो मनुष्य पितरांच्या उद्देशाने श्राद्ध करत नाही, देवतांचं पूजा अर्चन करत नाही, त्याला स्पष्टपणे मूर्ख असा शब्द विदुर नीतीमध्ये विदुरांनी वापरलेला आहे. तसंच श्राद्ध न केल्यास काय होतं याविषयी सुद्धा शास्त्र सांगतं की निश्वस्य प्रतिगच्छन्ति शापन दत्वा सुदारुणम. या महालयाच्या काळामध्ये मी जो काळ सांगितला, पितृपक्ष किंवा त्यानंतर वृश्चिक राशीत सूर्य जास्तवर, या काळामध्ये जर यथाविधी शास्त्रानुसार श्राद्ध जर केलं नाही तर निश्वस्य प्रतिगच्छन्ति, म्हणजे पितर वाट बघत असतात. मी मगाशी सांगितलं वायू रूपामध्ये घराबाहेर तिष्ठत असतात. ते श्राद्ध न केल्यास निश्वस्य प्रतिगच्छन्ति, क्रोधाने निश्वास टाकून शाप देऊन ते निघून जातात परत पितृलोकामध्ये. त्या शापाचं जे फळ असतं ते म्हणजे घरामध्ये कटकटी होणं, पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण होतं, आणि या पितृदोषामुळे असंख्य प्रकारच्या पीडा व्यक्तींना भोगाव्या लागत असतात. तो एक स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे, तो इथे मी हाताळत नाही. संतान प्राप्तीत अडथळे येणं, सांसारिक जीवनामध्ये कटकटी निर्माण होणं, आपण खूप प्रयत्न करून सुद्धा नोकरी धंद्यामध्ये यशप्राप्ती न होणं, अशा प्रकारचे अनंत प्रकारचे अडथळे या पितृदोषामुळे निर्माण होत असतात. त्यामुळे श्राद्ध न केल्यास हे जे फळ शास्त्रात दिलंय ते भोगणं क्रमप्राप्त आहे, त्यामुळे श्राद्ध करणं आवश्यक आहे. तसंच अतर्पिता शरीरात रुधिरम पिबंती, याचा अर्थ श्राद्धामध्ये तर्पण व्यवस्थित न केल्यास, पितरांच्या उद्देशाने व्यवस्थित श्राद्ध न झाल्यास शरीरात रुधिरम पिबंती, रक्त पितात पितर असं सांगितलं. याचा गूढार्थ असा आहे की नाना प्रकारचे रोगराई त्या त्या घराण्यातील व्यक्तींना व्हायची खूप शक्यता असते. त्यामुळे आपल्या पितरांच्या उद्देशाने, ज्यांच्यामुळे आज आपला जन्म झालेला आहे, त्यांच्या उद्देशाने श्राद्ध करणं या काळामध्ये अनन्यसाधारण असं महत्वाचं आहे. विशेष प्रकारची काही श्राद्ध या पितृपक्षात दिलेली आहेत. उदाहरणार्थ भरणी श्राद्ध. भरणी श्राद्ध म्हणजे भरणी नक्षत्रावर जे केलं जातं
ते जर केलं तर गया श्राद्धाची फलप्राप्ती होत असते। घराण्यामध्ये कोणी संन्यासी मृत झालेले असतील तर भाद्रपद कृष्ण द्वादशीला त्या संन्यासांचं श्राद्ध करायचं असतं। शस्त्र, विष, अग्नी, अंगावर वीज पडून शिंगाचे प्राणी इत्यादींनी अपमृत्यू ज्यांचा झालेला असेल त्यांचं भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला त्यांचं श्राद्ध करतात। तसंच सौभाग्यवती स्त्री जर घराण्यात कोणी मृत झालेली असेल तर अविधवा नवमीच्या दिवशी तिचा पती हयात असस्तवर अविधवा नवमी श्राद्ध करायला शास्त्रात सांगितलेलं आहे। अविधवा नवमी श्राद्धाला ब्राह्मण भोजनाबरोबर सुवासिनीला सुद्धा भोजन द्यावं असं शास्त्र सांगतं। आईच्या वडिलांचं श्राद्ध ज्याला मातामह श्राद्ध म्हणतात ते अश्विन शुक्ल प्रतिपदेला वडील जिवंत असतानाच त्या नातवानी म्हणजे मुलीच्या मुलांनी करायचं असतं, ज्याला दौहित्र म्हणतात। ते श्राद्ध अश्विन शुक्ल प्रतिपदेला। तर अशी काही विशिष्ट श्राद्ध या पितृपक्षामध्ये त्या त्या व्यक्तींच्या उद्देशाने करायला सांगितली आहेत। श्राद्धाचे काही नियम असतात। प्रत्येक गोष्ट आज आपण व्यवहारात सुद्धा जी करत असतो त्याला सुद्धा काही नियम असतात, तसे श्राद्धाचे या कर्मकांडाचेही काही नियम असतात। ते नियम कुठले आहेत? ते नियम पाळून जर एखादी गोष्ट केली आपण तर त्याचं फळ प्राप्त होतं असं गीता सांगते। अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतंच यत असत इत्युच्यते पार्थ नच तत् प्रेत्य नो इह असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की हे अर्जुना, श्रद्धा विरहित होऊन कुठलंही दान धर्म होम हवन श्राद्ध तू काहीही केलंस तर इहलौकिक आणि पारलौकिक असं जे काही त्याचं फळ आहे ते तुला कदापिही मिळणार नाही असं श्रीकृष्ण सांगत असल्यामुळे या श्राद्धाचे नियम कुठले ते जाणून घेणं अनन्य साधारण असं महत्वाचं आहे। श्राद्ध करणाऱ्या व्यक्तींनी पांढरं वस्त्र नेसायचे ज्याला धोतर म्हणतात। ते धोतर सकच्छ म्हणजे काष्ठा, स्त्रिया जसं नऊवारी साडी नेसतात तसं धोतराला काष्ठा असणं अनन्य साधारण असं आवश्यक आहे। तसंच श्राद्धाच्या आदल्या दिवशी आणि श्राद्धाच्या दिवशी श्राद्ध करत्या व्यक्तींनी काया वाचा मने ब्रह्मचर्याचं पालन करावं असं शास्त्रात सांगितलेलं आहे। तसंच श्राद्धकर्त्यांनी श्राद्धाच्या दिवशी तांबूल सेवन ज्याला विडा खाणं म्हणतात ते करायचं नसतं। दिवसा झोपायचं नसतं। हजामत, दाढी, कटिंग, केशकर्तन या गोष्टी श्राद्धकर्त्यांनी श्राद्धाच्या दिवशी वर्ज कराव्यात। भांडण तंटे घरामध्ये या दिवशी करायचे नसतात। वातावरण अतिशय शांत प्रसन्न ठेवायचं असतं। तसंच शास्त्रात असंही दिलेलं आहे की श्राद्धाचा स्वयंपाक करण्याची जी स्त्री असते तिलाही काही नियम दिलेत। जसं पुरुषांना नियम दिलेत तसे स्त्रियांना सुद्धा दिलेत। हे कुठले नियम आहेत? तर मुक्त कच्छा मुक्त केशा अशी जी स्त्री असेल ती श्राद्धात वर्ज सांगितल्याचा अर्थ काय होतो? तर केस मोकळे सोडून आणि पाचवारी साडीमध्ये म्हणजे विना काष्ठा, ज्याला काष्ठा नसेल अशा वस्त्रामध्ये स्वयंपाक करणं हे वर्ज सांगितल्यामुळे नऊवारी साडीमध्ये श्राद्धाचा स्वयंपाक स्त्रियांनी करणं हे महत्वाचं आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आणि केस मोकळे सोडू नयेत असं सुद्धा शास्त्रामध्ये हा नियम दिलाय। श्राद्धामध्ये काही गोष्टी वर्ज करायला सांगितल्यात। कोणते पदार्थ वर्ज करावेत याची खूप मोठी यादी धर्मशास्त्रामध्ये आली आहे। मी थोडक्यात आपल्याला सांगतो। कोहळा, कांदा लसूण, वांग, गाजर, चारोळी, मसूर, हिंग, म्हशीचं दूध, राजगिरा यांसारखे पदार्थ जे आहेत ते श्राद्धामध्ये कटाक्षाने वर्ज सांगितलेत। पितरांना रजत पात्र म्हणजे चांदीचं पात्र हे अतिशय प्रिय असतं, त्यामुळे चांदीच्या ताट जर आपल्याकडे शक्य असेल तर त्याच्यामध्ये भोजन दिल्यास त्याचं फळ जास्त सांगितलेलं आहे। तसंच श्राद्धामध्ये मधाला अनन्य साधारण महत्व आहे। पितरांना मध हा अत्यंत प्रिय सांगितल्यामुळे जे आपल्याकडे गुरुजी जेवणार असतील त्यांना मधाचं सेवन त्या भोजनात दिलं जातच। पण ते जर शक्य नसेल तर 3 वेळा नुसता मधु 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 असा उच्चार जरी केला तरी पितरांची तृप्ती होते। तसंच श्राद्धाच्या वेळी गीतेचा 7वा अध्याय त्याचं पठण केल्यास पितृसूक्त, चरणव्यूह, पितृस्तुती यांसारखी प्रासादिक सूक्त आणि स्तोत्र यांचं जर उच्चारण केलं विधिवत तर पितरांची तृप्ती होत असते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने यथासांग आपण हे जे श्राद्ध आहे ते महालय काळामध्ये करू शकता। या महालय श्राद्धाची विधिवत आणि जी माहिती आहे ती आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीमध्ये आपल्याला बघायला मिळेल। अधिक काही शंका जर आपल्याला आल्या असतील किंवा आपल्या मनामध्ये निर्माण होत असतील
तर आमचा जो इथे नंबर डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण कधीही संपर्क व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फोन करून आम्हाला कधीही करू शकता। नमस्कार।